जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीह तिहु जय श्रीराम मित्रांनो. लोक उजागर. आपण हिंदू धर्मीय लोक खूप श्रद्धाळू आहोत. काही ठिकाणी अंधश्रद्धा दाखवत असलो तरी पण हिंदू धर्मीयांची श्रद्धा आपल्या देवी देवतांशी अतिशय जोडलेली असते. बघा, आपल्या घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी किंवा दुकानांमध्ये विशेषतः आपल्याला एक फोटो आवर्जून पाहायला भेटतो. तो म्हणजे पंचमुखी हनुमानाचा. पंचमुखी हनुमानाचाच फोटो बहुतांश दुकानांमध्ये असतो. महालक्ष्मीचाही फोटो असतो, परंतु पंचमुखी हनुमानाचा फोटो लावायला कोणताही दुकानदार विसरत नाही. काय असेल बरं याचं कारण? का लावत असतील पंचमुखी हनुमानाचा फोटो? तर बघा, दक्षिण दिशा ही नकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे, यमाची दिशा आहे असं समजलं जातं. आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा आपण नक्की लावावी. हनुमानजी 5 मुखांमध्ये आपल्याला कुठेही रामायणात पाहायला मिळालेले नसतील, परंतु या पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमेने आपल्या जीवनातील अनेक गोष्टी अगदी सहज सोप्या होऊन जातात. ह्या 5 मुखांचा वेगळा वेगळा अर्थ आहे. भगवंताची अनेक रूपं आपण पाहिली असतील, परंतु हनुमानाची ही प्रतिमा वेगळीच अशी आहे. बघा, पूर्व दिशेला जर आपण तोंड करून लावलं तर पूर्व दिशेला हनुमानाचं वानर मुख आहे आणि शत्रूला परास्त करणे, पराभव करणे, शत्रूंचा नायनाट करणे यामुळे शक्य होते. पश्चिम दिशेला हनुमानजीचं गरुड मुख आहे. जीवनातील सर्व बाधा समस्या दूर करणारी देवता म्हणून या ठिकाणी आपण गरुडाला मानतो. वराह म्हणून सुद्धा हनुमानाचं मुख आहे. ते उत्तर दिशेला जर असेल तर सिद्धी आणि शक्ती यांचं तत्त्व मानलं जातं. आपल्या जीवनामध्ये यश आणि शक्ती मिळण्याची आपल्याला क्षमता या ठिकाणी मिळून जाते. महावीर हनुमानाचे नृसिंह मुख जर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावले तर जीवनातले भय निघून जाते, आपण निर्भय होतो. पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमेतील दिव्य घोड्याचे मुख आकाशाकडे आहे, ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा नक्कीच पूर्ण होतात. म्हणून या धार्मिक महत्त्वामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल, आपली भरभराट करायची असेल तर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा आपण नक्कीच लावा आणि फायदा घ्या.